श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीताभ्यासः अध्याय 2 सांख्ययोग. भगवान श्रीकृष्णांचे उत्तर भाग 2. श्लोक आहेत 15 ते 18. आत्म्याचे व देहाचे स्वरूप. श्लोक 15. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. पदच्छेदः. यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सह अमृतत्वाय कल्पते. इथे व्यथयन्त्येते आणि सोमृतत्वाय असे 2 संधी आहेत. व्यथयन्ति एते हा यन संधी झाला. सोमृतत्वाय सहा अमृतत्वाय हा पूर्वरूप संधी झाला. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. यम यत सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन ज्याला ही अव्यये कारण न अव्यये नाही. व्यथयन्ति व्यथ पहिला गण आत्मनेपद दुःखी होणे. हे प्रयोजक वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन आहे, कारण दुःखी करणे असा त्याच्यातून अर्थ व्यक्त होतोय. व्यथित करतात. प्रयोजक रूप करताना मूळ धातू कुठल्याही गणाचा असला तरी त्याला अयविकरण लावतात आणि त्यावेळेला काही धातूमध्ये फेरफार होतो. इथं व्यथते असं न होता व्यथयंती असं झाले, कारण प्रयोजक धातू उभयपदी असतात. एते एतत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन हे पुरुषम पुरुष पुल्लिंगी द्वितीया एक वचन मनुष्याला. पुरुषर्षभ संबोधन एक वचन हा सामासिक शब्द आहे. पुरुषेषु ऋषभ पुरुषर्षभ. ऋषभ या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ घेतला तर हा सप्तमी तत्पुरुष समास होईल, आणि ऋषभ या शब्दाचा अर्थ बैल असा घेतला तर पुरुष हा ऋषभ हा इव असा कर्मधारय समास होईल. अर्थ आहे श्रेष्ठ मनुष्य. समदुःख सुखम समदुःख सुख पुल्लिंगी द्वितीया एक वचन हाही सामासिक शब्द आहे. समे सुख दुःखे यस्य सह बहुव्रीही समास आहे. ज्याला सुख दुःख ज्याला समान आहेत असा समदुःख सुखम. आणि सुख दुःख हा एक समास आहे. सुखमच्या दुःखमच्या सुख दुःखे इतरेतर द्वंद्व होईल, आणि समे सुख दुःखे यस्य सह हा बहुव्रीही समास होईल. सुख आणि दुःख हा इतरेतर द्वंद्व झाला, आणि सुख दुःख ज्याला समान आहेत असा मनुष्य तो झाला बहुव्रीही समास. सुख दुःख सम असणाऱ्याला. आता इथं सुख हा शब्द जरी सामासिक शब्दात शेवटी असला तरी हा समास एका मनुष्याचं विशेषण म्हणून वापरलेला असल्यामुळं हा पुल्लिंगात चालवलेला आहे, नपुसकलिंगात चालवलेला नाहीये. धीरम धीर पुल्लिंगी द्वितीया एक वचन धैर्यशाली मनुष्याला. सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन त्याला. अमृतत्वाय अमृतत्व नपुसकलिंगी चतुर्थी एक वचन. अमृतत्व मध्ये अमृत या शब्दाला त्व हा भाववाचक प्रत्यय लागला. अमृतस्य भाव हे भाववाचक नाम तयार झालं. अमृत शब्द कसा बनला? अविद्यमान मृतम यस्मात तत् अमृत. ज्याला मृतत्व माहिती नाही असं ते अमृत हा नैतत्पुरुष समास झाला. अमृतत्व म्हणजे अमरत्व हा झाला शब्दशः अर्थ. अमृतत्व म्हणजे परब्रह्माशी एकरूपता. कल्पते क्लुपकल्प पहिला गण आत्मनेपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. योग्य असणे. आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलं? पूर्वार्धामध्ये आहे व्यथयन्ति आणि उत्तरार्धामध्ये आहे कल्पते. व्यथयन्ति तृतीय पुरुष बहुवचनी आहे वर्तमान काळाचं क्रियापद. त्याचा कर्ता आहे एते. एते न व्यथयन्ति. एते हे सर्वनाम मात्रा स्पर्श हा करता आलेले. हे मात्रा स्पर्श म्हणजे हे विषयांचे स्पर्श. न व्यथयन्ति. यम ही न व्यथयन्ति. यम हे कर्म आहे.
एते मात्रास्पर्शाः यम न व्यथयन्ति, हे मात्रास्पर्श ज्याला व्यथित करत नाहीत. यम पुरुषम, एते मात्रास्पर्शाः यम पुरुषम न व्यथयन्ति, हे मात्रास्पर्श ज्या पुरुषाला व्यथित करत नाहीत. पुढे पुरुषर्षभ आले ते संबोधने अर्जुनाला उद्देशून वापरले. हे पुरुषर्षभ, हे श्रेष्ठ, हे पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना किंवा हे नरश्रेष्ठ, हे मात्रास्पर्श ज्या पुरुषाला किंवा ज्या मनुष्याला व्यथित करत नाहीत, असा समदुःख सुखम धीरम सहा अमृतत्वाय कल्पते. कुठल्या पुरुषांचं विशेषण आहे की समदुःख सुखम आणि धीरम. सुख आणि दुःख समान मानणाऱ्या आणि धैर्यशाली अशा ज्या पुरुषाला हे मात्रास्पर्श व्यथित करत नाहीत, सहा अमृतत्वाय कल्पते, तो अमृतत्वाची प्राप्ती करून घेण्यास योग्य ठरतो, असा याचा अर्थ होतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे पुरुषर्षभ, एते यम समदुःख सुखम धीरम पुरुषम न व्यथयन्ति ही सहा अमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ, ज्या सुखदुःख समान मानणाऱ्या धैर्यशाली पुरुषाला हे म्हणजे विषयांचे स्पर्श उपद्रव देत नाहीत, व्यथित करत नाहीत, असा मनुष्य मोक्षाला योग्य होतो. इंद्रिय व विषय यांचे स्वभाव व वैशिष्ट्य मागच्या श्लोकात सांगितलं. विषयांचे वैशिष्ट्य हे आहे की ते इंद्रियांना सुख दुःख देणारे असतात व इंद्रियांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांना विषयांवाचून काही गोड लागत नाही. इंद्रियांची प्रवृत्ती विषयातून सुख मिळवण्याकडे असते व विषय हे सुखाबरोबर दुःखही देणारे असतात. मग विषयातून दुःख विरहित सुख कसं प्राप्त होईल व त्याला मुक्ती सुद्धा कशी प्राप्त होईल? अर्थातच विषयांपासून अलिप्त राहिले तरच मुक्तीची आशा आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला गीतेत सांगतात की मनुष्य जर सुख व दुःख समान मानू लागला तरच त्याला विषयांपासून अलिप्त राहता येईल व अशा त्या धीर पुरुषालाच मुक्ती प्राप्त होईल. या श्लोकात गीतेने सुख दुःख समान मानणे ही समत्व बुद्धी सांगितली. अर्जुनाला मोक्षाची इच्छा होती. स्वजनवधाचं पाप लागून आपण कायम नरकात खितपत पडू अशी त्याला भीती वाटत होती. त्यावर उत्तर म्हणून श्रीकृष्ण सांगत आहेत की जीवनात सुख दुःखे येणारच आहेत, ती भोगावीच लागतात, पण त्या सुखाने मोहरून जाणे अथवा दुःखाने गर्भगळित होणे योग्य नाही. ती अलिप्त मनाने सहन करण्यास शिकलं पाहिजे. असा जो सुख दुःखात सम असतो, मनाचा तोल ढळू देत नाही, त्यालाच अमृतत्वाची प्राप्ती होते. श्लोक 16. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. पदच्छेद बघूया. न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि दृष्टः अन्तः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो नाभावो हे दोन्ही संधी आहेत. ना सतः विद्यते न असतः विद्यते. न असतः हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला आणि असतः विद्यते इथं विसर्गाचा ऊ झाला. तसंच भावो नाभावो विद्यते, भावः न इथं विसर्गाचा ऊ झाला. न अभावः हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला आणि अभावः विद्यते इथं पुन्हा विसर्गाचा ऊ झाला. उभयोरपि इथं विसर्गाचा र झालेला आहे. उभयोः अपि दृष्टोऽन्तः दृष्टः अन्तः तु अनयोः तत्वदर्शिभिः असं संपूर्ण दुसरा चरण हा संधीनी युक्तच आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. न नाही अव्यये. असतः असत नपुसकलिंगी षष्ठी एकवचन नसलेल्या वस्तूचा. समास आहे. न सत असत नाही तत्पुरुष. विद्यते विद चौथा गण आत्मनेपद. असणे वर्तमानकाळ तृतीय पुरुष एकवचन. भावः भाव पुल्लिंगी प्रथमा एकवचन अस्तित्व. न अव्यय नाही. अभावः अभाव पुल्लिंगी प्रथमा एकवचन नास्तित्व. हाही सामासिक शब्द आहे. न भावः अभावः ज्याला भाव नाही तो अभाव.
भाव म्हणजे अस्तित्व, अस्तित्व नाही तो अभाव. सतः सत पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी, षष्ठी एकवचन. उभयोः उभ सर्वनाम पुल्लिंगी, षष्ठी सप्तमी द्विवचन, इथं षष्ठी द्विवचन. नित्य द्विवचनी, उभ म्हणजे दोन्ही, त्यामुळे हा शब्द नित्य द्विवचनी चालेल. अपि अव्यये सुद्धा. दृष्टः दृशपश्य पहिला गण परस्मै पद म्हणजे पाहणे. कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अंतः अंत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. तू अव्यये तर. अनयोः इदम सर्वनाम पुल्लिंगी, षष्ठी सप्तमी द्विवचन. तत्वदर्शिभिः तत्वदर्शिन इनंत पुल्लिंगी तृतीया बहुवचन. तत्वदर्शी हा सामासिक शब्द आहे. तत्वम पश्यति इति तत्वदर्शी, तत्व पाहतो तो. उपपद तत्पुरुष. आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आहेत? विद्यते आणि दृष्टः. विद्यते हे पूर्वार्धात आलेलं क्रियापद आहे आणि दृष्टः हे उत्तरार्धात आलेलं कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण हे क्रियापदासारखं वापरलेलं आहे. असतः भावः न विद्यते. असतः षष्ठी, जे नाही त्याचा भाव त्याला अस्तित्व नाही. न विद्यते त्याला अस्तित्व असू शकत नाही. सतः अभावः न विद्यते, जे नित्य आहे. सत जे नित्य आहे, विद्यमान आहे, जी गोष्ट विद्यमान आहे त्याला अभाव, त्याचा अभाव असू शकत नाही. असतः अभावः न विद्यते. ततः सतः अभावः न विद्यते. जी गोष्ट असत आहे तिचा भाव नसतो, म्हणजे ती विद्यमान नसते, आणि जी गोष्ट नित्य आहे तिचा अभाव नसतो. पुढचा आहे तो कर्मणी प्रयोग आहे. तत्वदर्शिभिः अनयोः उभयोः अपि अंतः दृष्टः. दृष्टः हे क्रियापद कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. क्रियापदासारखं ते कर्मणी प्रयोगात वापरलेलं आहे, त्यामुळं त्याचं जे कर्म आहे ते अंतः हे प्रथमा विभक्तीत आलं आणि त्याचा कर्ता आहे तो तृतीया विभक्तीत आलेला आहे. तत्वदर्शिभिः. तत्वदर्शिभिः अंतः दृष्टः. तत्ववेत्याने हा अंत म्हणजे इथं निर्णय जाणलेला आहे. कशाचा? आता अनयोः उभयोः अपि. अनयोः उभयोः हे दोन्ही षष्ठी सप्तमी द्विवचने, आणि हे कोणाकरता आलेले आहे? ही दोन सर्वनाम असतः आणि सतः या दोन गोष्टींच्या करता आलेली आहेत. जी गोष्ट असत नाही आणि जी गोष्ट नित्य असते या दोघांच्या बाबतीतला निर्णय या तत्वदर्शी व्यक्त्यांनी केलेला आहे. एकदा अन्वय आणि अर्थ पुन्हा बघूया. असतः भावः न विद्यते, सतः अभावः न विद्यते. तू तत्वदर्शिभिः अनयोः उभयोः अपि अंतः दृष्टः. अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसतं आणि विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो. विद्यमान व अविद्यमान म्हणजे असलेली व नसलेली या दोहोंचाही निर्णय तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. मागच्या श्लोकात भगवंतांनी विषयांबाबत समत्व बुद्धी धारण करायला सांगितलं होतं. आता या श्लोकात भगवंत आत्मानात्म विवेक सांगत आहेत. भगवंत सांगतात की आत्मा व देह मिळून मनुष्य प्राणी बनतो. त्यातील आत्मा हा चिदंश आहे, त्याचा नाश कधी होत नाही, व देह हा जड प्रकृतीपासून बनलेला असल्यामुळं तो टिकवून ठेवायचा म्हटलं तरी ते शक्य होणार नाही, तो नाश पावणारच. हा सिद्धांत तत्ववेत्या पुरुषांनी जाणलेला आहे. यालाच आत्मानात्मविचार किंवा नित्यानित्य विवेक असं म्हणतात. आत्मा आणि देह मिळून जीव मात्र बनतात. त्यातील आत्मा हा अविनाशी आहे आणि देह हा विनाशी आहे. त्या आत्म्याचा कधी अभाव होत नाही आणि देह कधी कायम टिकत नाही. यालाच आत्मानात्मविचार अथवा नित्यानित्य विवेक म्हणतात. भीष्म आणि द्रोणांच्या मृत्यूबद्दल अर्जुन आगाऊ शोक करत आहे, पण त्यांचे देह हे आज ना उद्या केव्हा तरी जाणारच आहेत, हे भगवंतांना येथे सांगायचं आहे. श्लोक 17. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. पदच्छेदः. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं.
विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति. इथं संधी कुठली आलेत? तद्विधी, तत् विधी, विनाशम अव्ययस्यास्य, विनाशम अव्ययस्य अस्य, अव्ययस्य अस्य सवर्णांचा दीर्घ संधी झाला. कश्चित कर्तुम अर्हति असे संधी आहे त्याच्यामध्ये. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अविनाशी, अविनाशीन इनंत नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. हा शब्द मनोहारीन ह्या नपुसकलिंगी विशेषणासारखा चालेल. मनोहारी, मनोहारिणी, मनोहारिणी प्रथमा. बराचसा शब्द दिसायला वारीप्रमाणे चालताना दिसतो. नपुसकलिंगामध्ये प्रथमा एक वचन हे ह्रस्व इकारानं युक्त असतं आणि पुल्लिंगी शब्दामध्ये शशी, शशीनौ, शशीनः प्रथम. शशी हे दीर्घ इकारांत आहे, प्रथमा एक वचन. विनाशीन शब्द कसा बनला? विनाशः अस्ति अस्य इति विनाशीन. ज्याला विनाश आहे तो विनाशी. त्याच्या विरुद्ध अविनाशी. न विनाशीन, अविनाशीन. नाही तत्पुरुष समास झाला. तू अव्यये तर या अर्थी. तद सर्वनामे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. विधी, विद दुसरा गण परस्मै पद. मग अशी विद्यते आलं होतं, तिथेही विद धातू होता, पण तो चौथा गण आत्मनेय पदाचा होता, त्याचा अर्थ आहे असणे. आणि हा विद दुसरा गण परस्मै पदाचा धातू आहे, त्याचा अर्थ आहे जाणणे. विधी आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. येन यत सर्वनाम नपुसकलिंगी किंवा पुल्लिंगी तृतीया एक वचन. सर्वम सर्व नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. इदम इदम सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. इदम म्हणजे हे, सर्व म्हणजे सर्व. ततम तन आठवा गण उभयपद. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. तनचं झालं तत, कबुधावी. तन म्हणजे व्यापणे, पसरणे. ततम हेही क्रियापदासारखं वापरलेलं आहे. विनाशम विनाश पुल्लिंगी द्वितीया एक वचन. अव्ययस्य अव्यय नपुसकलिंगी विशेषण षष्ठी एक वचन. ज्याला क्षय नाही त्याचा अव्ययस्य. अव्ययस्य हाही सामासिक शब्द आहे. न व्ययः यस्य सह, ज्याला क्षय नाही असा तो बहुव्रीही समास. अस्य इदम सर्वनाम नपुसकलिंगी षष्ठी एक वचन. न अव्यये नाही. कश्चित कहा अधिकचित. कहा हे किम सर्वनामाचं रूप आहे, पुल्लिंगी प्रथमा एक वचन. या किम सर्वनामाला कुठल्याही विभक्तीला चित आणि चन असे प्रत्यय लागून कश्चित, कश्चन म्हणजे कोणीतरी एक, कंचित कोणाला तरी एकाला, केनचित कोणीतरी एकाने असे त्याचे अर्थ होतात. कर्तुम क्रू आठवा गण उभयपद. हेत्वर्थक धातुसाधित तुमंतव्य करण्यासाठी. अर्हती अर्ह पहिला गण परस्मै पद. वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. अर्ह म्हणजे योग्य असणे किंवा समर्थ असणे. आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आली आहेत? विधी हे पूर्वार्धात आलेलं क्रियापद आहे आणि ततम हेही क्रियापदासारखं वापरलेलं कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे. ही दोन झाली पूर्वार्धातली क्रियापद. आणि उत्तरार्धात मध्ये आहे अर्हती. 3 क्रियापद आहेत, म्हणजे याच्यामध्ये 3 वाक्य आहेत. अविनाशी तू तद विधी. विधी द्वितीय पुरुष एक वचन आहे, आज्ञार्थ. याचा अर्थ झाला त्याचा कर्ता त्वम हा असला पाहिजे. त्वम विधी, तू जाण. काय जाण? अविनाशी तू तद, ते अविनाशी आहे असं तू जाण. आता काय अविनाशी आहे? येन सर्वम इदम ततम. येन इदम ततम तत् अविनाशी विधी. येन इदम ततम कर्मणी वाक्यरचना आहे. येन हा तृतीयतला कर्ता आहे, इदम हे प्रथमेतलं कर्म आहे आणि ततम हे इदम प्रमाण कर्माप्रमाणे आलेलं भूतकाळवाचक विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. येन सर्वम इदम ततम, ज्याने हे सर्व व्यापलेले आहे. तर तू अविनाशी विधी, ते तर अविनाशी आहे असं तू जाण. ते तत्व अविनाशी आहे की ज्यानं हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे.
अर्थात परमात्मा. अस्य अव्ययस्य विनाशम न कश्चित कर्तुम अर्हति. अर्हति क्रियापद आहे. कश्चित हा त्याचा कर्ता आहे. कश्चित अपि न अर्हति, कोणी सुद्धा करू शकत नाही. विनाशम कर्तुम न अर्हति, याचा विनाश करणं कोणालाही शक्य नाही. कश्चित कर्तुम न अर्हति, कोणी सुद्धा करू शकत नाही. काय करू शकत नाही? अस्य अव्ययस्य विनाशम, या अव्यय अशा परमात्म्याचा आत्म्याचा विनाश करणे, नाश करणे हे कोणालाही शक्य नाही. त्यासाठी कोणीही समर्थ नाही. आणि त्यानंच, या परमात्म्यानंच हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. येन सर्वम इदम ततम तद तू अविनाशी विद्धी. अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुम कश्चित न अर्हति. ज्याने हे सर्व जग व्यापलेले आहे ते सत विनाश पावणारे नाही असे समज. आणि त्या क्षयरहिताचा विनाश करणे कोणालाही शक्य नाही. भगवंत आत्म्याचं आणि देहाचं स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत. ज्या परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेलं आहे तो परमात्मा अविनाशी आहे. त्याचा नाश करणं कोणालाही शक्य नाही. तेव्हा अर्जुनाने जरी भीष्म व द्रोण यांचा वध केला तरी त्यांचा आत्मा अमरच आहे. श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. पदच्छेद बघूया. अंतवंतः इमे देहाः नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. याच्यामध्ये संधी अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः इथपर्यंत संधी आहे. अंतवंतः इमे, इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. देहाः नित्यस्य उक्ताः, देहाः नित्यस्य, इथेही विसर्गाचा लोप झालेला आहे. पुढे कोमल व्यंजन आलंय आणि मागं आ आलाय म्हणून. अंतवंत हा इथे विसर्गाच्या मागं अ आलाय, पण पुढे अ व्यतिरिक्त कुठलाही स्वर आलेला असल्यामुळं इथेही विसर्गाचा लोप झालेला आहे. आणि नित्यस्य उक्ताः हा गुणसंधी आहे. अ आणि उ दोघांचा मिळून ओ असा संधी झालेला आहे. आणि संस्कृत व्याकरणामध्ये अ, ए आणि ओ यांना गुण म्हणतात, तर आ, ऐ आणि औ यांना वृद्धी म्हणतात. त्यामुळं अ, ए, ओ जिथे येत असतील तो गुणसंधी होतो. आ, ऐ, औ जिथे येत असतील त्याला वृद्धी संधी असं नाव आहे. अनाशिनो प्रमेयस्य, अनाशिनः अप्रमेयस्य, इथं विसर्गाच्या मागं अ आहे आणि पुढं अ आहे म्हणून विसर्गाचा उ होऊन तो मागच्या अ मध्ये मिसळला. वरती विसर्गाच्या मागं अ होता पण पुढं इमे हा शब्द होता. अ न सुरू होणारा ऱ्हस्व अ नव्हता. ऱ्हस्व अ व्यतिरिक्त कुठलाही स्वर आला तर त्यावेळेला विसर्गाचा लोप होतो आणि ऱ्हस्व अ आला तर विसर्गाचा उ होऊन तो मागच्या अ मध्ये मिसळून ओकार होतो. आणि पहिल्या पदाच्या अंती ए किंवा ओ आले आणि पुढे ऱ्हस्व अ असेल तर पूर्वरूप संधी होतो. तो ओ आणि अ मिळून पुन्हा ओच होतो, म्हणजे त्या अचा लोप झाल्याचं अवग्रह चिन्हानं दाखवलं जातं. म्हणून हा पूर्वरूप संधी आहे. आणि तस्मात युध्यस्व असे याच्यामध्ये आलेले संधी आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अंतवंतः, अंतवत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. अंतवत शब्द कसा बनला? अंतः अस्ति अस्य इति अंतवत. ज्याला अंत आहे तो अंतवत. भगवत, भगः अस्ति अस्य इति भगवत. भग म्हणजे ऐश्वर्य आहे ज्याच्याकडे तो भगवत, ज्याच्याकडे अंत आहे तो अंतवत. अंतवंतः पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. इमे इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. देहाः देह पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. नित्यस्य, नित्य हे विशेषण आहे. इथं पुल्लिंगी षष्ठी एक वचन. उक्ताः वच दुसरा गण परस्मैपद किंवा ब्रू दुसरा गण उभयपद. याचा ते कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. पापीत, कृ, कृत इथं नुसता त लागला.
भक्ष भक्षित, खाद खादित, इथं इत प्रत्यय लागला. हे अकारांत विशेषण होतात. त्यामुळे पुल्लिंगात देवप्रमाण, नपुंसकलिंगात वनप्रमाण आणि स्त्रीलिंगात मालाप्रमाणे चालतील. या कर्मणी भूतकाळ धातुसाधित विशेषणांचं वैशिष्ट्य आणखीन एक काय आहे की ही क्रियापदासारखे सुद्धा वापरता येतात. अर्थातच कर्मणी भूतकाळवाचक विशेषण असल्यामुळं ही कर्मणी प्रयोगातच क्रियापदासारखे वापरली जातील. शरीरिणः, शरीरिन इनंत पुल्लिंगी, षष्ठी एक वचन. शरीरिन शब्द कसा बनला? शरीरम अस्ति अस्य इति शरीरिन, ज्याला शरीर आहे तो शरीरिन हा झाली. ही झाली तद्धित रूप आहे. ती अविनाशीन, अंतवंत ही झाली सगळी तद्धित रूप आहेत. तद्धित कुणाला म्हणायचं? नामाला वेगवेगळे प्रत्यय लागून आणखीन जे काही नवीन शब्द बनतात त्यांना तद्धित म्हणतात. आणि क्रियापदाच्या मूळ धातूला आणखीन प्रत्यय लागून जे नवीन शब्द बनतात त्याला कृदंत म्हणतात. कारण प्रत्ययांचं नाव आहे कृत. अनाशिनाः, अनाशिन पुल्लिंगी, षष्ठी एक वचन. हा समास आहे. न नाशिन नय तत्पुरुष, ज्याला नाश नाही असा तो नय तत्पुरुष. नाशिन शब्द कसा बनला? नाशः अस्ति अस्य इति नाशिन, ज्याला नाश आहे तो नाशिन. इनंत झाला तो शशिन प्रमाणे चालेल. आणि ज्याला नाश नाही तो अनाशिन हा नय तत्पुरुष समास झाला. अप्रमेयस्य, अप्रमेय पुल्लिंगी, षष्ठी एक वचन. प्रमेय म्हणजे जाणून घेण्याजोगे. मा म्हणजे मोजणे, मेय म्हणजे मोजण्याजोगे म्हणजे जाणून घेण्याजोगे. अप्रमेय म्हणजे न जाणण्याजोगे. तर अप्रमेय हाही समास आहे. न प्रमेय, अप्रमेय नय तत्पुरुष झालं, जाणण्यासारखं नाही असं. तस्मात तत्सर्वनाम नपुंसकलिंगी किंवा पुल्लिंगी पंचमी एक वचन. इथं म्हणून या अर्थी आलेले. त्यामुळे म्हणून. युद्धस्व, युध चौथा गणात्मनेपद, आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. भारत, भारत पुल्लिंगी संबोधन एक वचन. भारत शब्द कसा बनला? भरतस्य अपत्यम पुमान, भरत वंशात जो जन्माला आलेला आहे तो भारत. आणि हे सगळे कौरव, पांडव, धृतराष्ट्र हे सगळे भरतवंशी आहेत म्हणून कोणालाही हे विशेषण त्यांच्यापैकी वापरता येतं संबोधन म्हणून भारत. इथं ते अर्जुनाकरता वापरलेलं आहे. मागच्या 2-4 श्लोकात आपण बघितलं होतं ते धृतराष्ट्राकरताही वापरलेलं होतं. आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आहेत? उक्ताः हे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे, ते पूर्वार्धात आहे. आणि युद्धस्व हे उत्तरार्धातलं क्रियापद आहे. अशी 2 क्रियापद इथं आलेली आहेत. उक्ताः म्हटलं गेलं आहे काय? देहाः इमे देहाः, हे देह अंतवंतः, अंत असण्याने युक्त म्हणजे अंत पावणारे आहेत. इति उक्ताः, इमे देहाः अंतवंतः उक्ताः, हे देह अंतवंत आहेत म्हणजे अंताने युक्त आहेत असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे ते तिथं दिलेलं नाहीये. याचा अर्थ तिथं तृतीयत्वा कुठलाही करता आपल्याला पदरचा घ्यावा लागेल. आता देह कुणाचे? शरीरिणः, नित्यस्य शरीरिणः इमे देहाः अंतवन्तः, नित्य अशा या तत्वानं धारण केलेले हे जे शरीर आहे, देह आहेत, शरीरिणः शरीरमस्ति अस्य इति शरीरिण, ते अंतवंत आहेत. आणखीन एक त्याचं विशेषण आहे अनाशिनः अप्रमेयस्य, ज्याला नाश नाही अशा या अप्रमेयाचा जाणून घेण्यास कठीण आहे. म्हणजे थोडक्यात परमात्म्याचं अप्रमेय इथं परमात्मा या अर्थी वापरलेलं आहे. अशा या परमात्म्याचे जे शरीरिण शरीर धारण केलेले आहे, ती शरीर किंवा देह हे अंतवंत आहेत. आणि म्हणून तस्मात युद्धस्व भारत, युद्धस्व आज्ञार्थी क्रियापदे द्वितीय पुरुष एक वचन, अर्थातच त्याचा करता आहे त्वम, हे भारत त्वम युद्धस्व, म्हणून हे भारता हे अर्जुना तू युद्ध कर. अन्वय आणि अर्थ पुन्हा एकदा बघूया. अनाशिनः अप्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः इमे देहाः अंतवन्तः उक्ताः भारत तस्मात् युध्यस्व. अविनाशी अगम्य
अशा या आत्म्याचे हे देह स्वभावतःच विनाशी म्हटलेले आहेत. म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. म्हणजे याच्यातलं भाग दोन झाले, एक आत्मा आणि देह. त्यापैकी आत्मा हा नित्य आहे आणि त्यानं धारण केलेले जे देह आहे ते मात्र विनाशी आहे. आत्मा अमर आहे आणि देह हा तर जाणाराच आहे. मग त्या विनाशी देहाबद्दल शोक करण्याचं कारणच काय, असं सांगून भगवंत अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देत आहेत. गीतेत भगवंत आत्म्याचे वैशिष्ट्य सांगत आहेत. मागच्या 16व्या श्लोकात ज्याला सत म्हटले होते त्याचेच वर्णन करताना भगवंत सांगतात की ज्याने हे सर्व जग व्यापले आहे ते तत्व अविनाशी आहे, ते चेतन तत्व अप्रमेय आहे व त्याने धारण केलेली शरीरे ही नाशिवंत आहेत. गीतेत भगवंत आत्म्याला अप्रमेय म्हणजे अज्ञेय, जाणून घेणे अशक्य आहे असे म्हणतात. इथे 18व्या श्लोकात अप्रमेय म्हणजे अज्ञेय जे म्हटलं आहे ते अज्ञात या अर्थी म्हटलेलं नाही. मनुष्य ज्ञान कसं करून घेतो, तर इंद्रिये, मन व बुद्धी यांच्या सहाय्यानं. आत्मरूप असे इंद्रियांच्या सहाय्यानं जाणता येत नाही. इंद्रिये, मन व बुद्धी ही जी ज्ञानप्राप्तीची साधने आहेत ती स्थूल आहेत, ती स्वतः जड आहेत व आत्मस्वरूपाच्या उपस्थितीतच ते ज्ञान करून देऊ शकतात. मग ज्या आत्मतत्वाच्या उपस्थितीत इंद्रिये ज्ञान करून देऊ शकतात, ती इंद्रिये ज्यामुळे ज्ञान करून देऊ शकतात त्याचे ज्ञान करून देण्यास कशी बरं समर्थ होतील. पुढे 3ऱ्या अध्यायात इंद्रिय आणि पराण्याहु या 42व्या श्लोकात भगवंत त्यांच्या सूक्ष्मतेचा क्रम सांगतात. इंद्रिय सूक्ष्म आहेत, त्यापेक्षा मन सूक्ष्म आहे व त्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे व आत्मतत्व बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. त्यामुळे इतर विषय जसे ग्रहण केले जाऊ शकतात त्याप्रमाणे आत्मतत्वाचे ग्रहण केले जाऊ शकत नाही. पुढे भगवंत म्हणतात की म्हणून तू युद्ध कर. म्हणजे अर्जुनाचे युद्ध करणे हे वर्णोचित कर्म होते, ते तू कर असं भगवंतांचं सांगणं आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत म्हणून तू युद्ध कर असं म्हणत आहेत. सरसकट सर्वांना युद्धाचा उपदेश करत आहेत असं नाही, तर प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करावं असं त्यांना सांगायचं आहे. आता इथून पुढचे श्लोक आहेत ते पुढच्या भागामध्ये बघूया. हरिओम तत्सत.